सोलापूर शहरातील जुना पुणे नाका म्हणजेच हॉटेल ॲम्बेसेडर पासून ते पुढे एस टी स्टँड आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाणारा रस्ता आज बंद करण्यात आला आहे वाहतुकीसाठी। कारण एस टी स्टँडच्या समोर जे काही ड्रेनेजचं पाणी घाण वाहत आहे त्यासाठी ही लाईन बदलण्याचं काम महापालिकेनं झोनच्या माध्यमातून हाती घेतलं आहे। ही पूर्वीची जी लाईन होती ती 6 इंचाची होती, आता ती काढून त्या ठिकाणी 12 इंचाची लाईन ड्रेनेजची लाईन टाकली जाणार आहे। गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण पाहतोय या परिसरात प्रचंड असं मैलायुक्त घाण पाणी वाहत होतं, त्यामुळे हा VIP रस्ता अत्यंत घाणेरडा बनला होता। म्हणूनच महापालिकेच्या आयुक्तांनी पोलीस आयुक्तांना सांगून नोटिफिकेशन काढून हे काम हाती घेतलं आहे। या ठिकाणी आज सकाळपासून हे काम सुरू झालं आहे। या ठिकाणी 600 मीटरची लाईन आहे, ती पूर्ण जवळपास 200 मीटर जी काही जुनी 6 इंचाची लाईन आहे ती आता बदलून त्या ठिकाणी 12 इंचाचे हे पाईप टाकले जाणार आहेत। तोपर्यंत सोलापूर शहरवासियांना किमान 8 दिवस तरी हे काम होईपर्यंत ट्रॅफिक जामचा सामना सहन करावा लागणार आहे। छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा रस्ता VIP रस्ता आहे आणि महापालिकेच्या तत्कालीन आयुक्त शीतल तेली उगले यांनी हा रस्ता जवळपास 2.5 कोटी रुपये खर्च करून NCAP म्हणजेच राष्ट्रीय धूळमुक्त अभियानातून केला होता। यासाठी S न्यूज मराठीने देखील वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र वारंवार कधी पाणी पुरवठ्याची लाईन खराब झाली तर कधी ड्रेनेजचे पाणी वाहते। या कारणास्तव महापालिका वारंवार या रस्त्यावर खड्डे पाडते। कालच क्रोमा सेंटरच्या समोर जो काही रस्ता फोडला त्याबाबत S न्यूज मराठीनं व्हिडिओ बनवला होता, तो तिथं रस्ता देखील अर्धवट आहे। तोपर्यंत आजपासून हा रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। एकीकडं दमाणीनगरचा ब्रिज पाडून 7 महिने झाले, मात्र पर्यायी रस्त्यांची दुरावस्था आणि त्याकडे महापालिका लक्ष देत नाही, त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे। दुसरीकडे हा छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते ST स्टँड या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम सुरू झालं आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील आपण ट्रॅफिक जामचा सामना पाहतोय। आणि त्याच पद्धतीनं कोडगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं सिमेंटीकरणाचं काम हे महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे, त्यामुळे तिथंही ट्रॅफिक जामचा सामना आपल्याला करावा लागतोय। एकूणच सोलापूर शहरात विविध ठिकाणी ही वाहतुकीची समस्या नागरिकांना नकोशी झाली आहे। महापालिकेने जे काही 2.5 कोटी रुपयाचा रस्ता केला होता 2 वर्षापूर्वी, ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे रस्त्यावर वारेमाप पैसा खर्च केला जातो आणि रस्ते होण्यापूर्वी मोठ्या ड्रेनेज लाईन टाकणं, त्याच पद्धतीनं पाण्याच्या लाईन शिफ्ट करणं, त्याच पद्धतीनं केबल टाकणं, ही कामं का केली जात नाहीत असा वारंवार प्रश्न शहरवासियांना निर्माण होतोय। आता हा एवढा चांगला रस्ता आहे, छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत 1-2 ठिकाणी सोडलं तर हा रस्ता अत्यंत गुळगुळीत आणि अत्यंत छान आहे। त्यावर पांढरे पट्टे देखील मारलेले आहेत आणि आता हा रस्ता उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे। ते करावंच लागत होतं, हे 100% खरं जरी असलं तरी हा रस्ता नव्याने करण्यापूर्वी किती 6 इंचाची जी ड्रेनेजची लाईन आहे ती 12 इंची म्हणजे मोठी का केली नाही, हा महत्त्वाचा सवाल आहे। त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नाही हे पुन्हा एकदा आपल्याला पाहता येईल। त्यामुळं सोलापूर शहरवासियांनी टॅक्सच्या रूपानं जमा केलेला कोट्यावधी रुपयांचा निधी अशा पद्धतीनं वाया घातला जातोय। प्रशासन या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही, त्यामुळं आज रस्ता करायचा आणि उद्या तो खोदायचा असा एककलमी कार्यक्रम महापालिकेत दिसतोय। या माध्यमातून ठेकेदारांचं भलं होतंय, मात्र नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतोय हे लक्षात येत नाही। आज सकाळपासून हे काम सुरू झाले, किमान 8 दिवस तरी ST स्टँड समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डायरेक्ट छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंतचा रस्ता बंद राहणार आहे। तोपर्यंत नागरिकांनो सहन करा, कारण सोलापूरकर सहनशील आहेत, कोणीच या संदर्भात बोलणार नाही। तुम्हीही सहन करा। धन्यवाद।
चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2 62 53 76 किंवा 98 22 11 94 01.